नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन जे आहे ते कसं काम करतं. जे की आपल्या घटकांमधून ग्लुकोज काढून ते आपल्या रक्तवाहिन्यातील सेल्समध्ये जे आहे ग्लुकोज पाठवण्याचं काम इन्सुलिन करतं. तर आपण या भागात पाहूया की आता डायबिटीजमध्येही 2 प्रकार आहेत. टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. तर टाईप 1 डायबिटीज म्हणजे काय? तर आपल्या बॉडीमध्ये जे आहे पॅनक्रियाज इन्सुलिन तयार करत नाही किंवा खूप कमी प्रमाणात तयार करत आहे. पुरेसं जे की अन्नघटकातून ग्लुकोज काढून रक्तवाहिन्याच्या सेल्सपर्यंत पाठवण्याचं काम जे इन्सुलिनचं आहे, ते इन्सुलिन पॅनक्रियाजद्वारे कमी प्रोड्यूस होत आहेत. जनरेट होत नाहीत. हे आहे टाईप 1 डायबिटीज. तर टाईप 2 डायबिटीज काय? तर आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन तर अवेलेबल आहे, पण ते जी बॉडी आहे आपली त्या इन्सुलिनचा वापर करून घेत नाही आहे. ते प्रॉपर इन्सुलिन यूज होत नाही आहे बॉडीमध्ये. याला आपण टाईप 2 डायबिटीज म्हणतो. तर आता तुम्ही म्हणाल ठीक आहे, दोन्ही तर डायबिटीजच आहे. मग यात काय फरक पडतो? तर फरक पडतो, जर टाईप 2 डायबिटीज असेल म्हणजे बॉडीमध्ये इन्सुलिन आहे, पण ते जर कार्यरत होत नसेल, तर आपल्याला डॉक्टरांशी जे आहे संपर्क साधून ते ज्या मेडिसिन्स आपल्याला देतील किंवा घेण्यासाठी सल्ला देतील, त्या इन्सुलिनवर काम करतात. आणि जे आहे आपल्या बॉडीमधील एक्सेसिव्ह शुगर जे आहे, रक्तवाहिन्यामधील जे साखर आहे, त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी जे आहे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की टाईप 1 डायबिटीज आहे की टाईप 2 डायबिटीज आहे. धन्यवाद.